नमस्कार दर्शको, उजनी धरणाची आज शनिवार दिनांक 23 ऑगस्टची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यानुसार उजनीत येणारी आवक किती आहे व उजनीतून विसर्ग किती आहे सध्या ते पाहणार आहोत। त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व अपडेट उजनीचे असो, शेतीविषयक, हवामानाचे अंदाज, कृषी सल्ले अशा सर्व महत्त्वपूर्ण जिल्हाभरातील व राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत। त्या तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। उजनीत काल अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी होते। सकाळपासून उजनीचा विसर्ग कमी करण्यात आलेला होता। सकाळी तो 1,45,000 केलेला होता, मात्र हळूहळू कमी करत संध्याकाळपर्यंत तो साधारणतः 80,000 केला शेवटी। आणि आज सकाळी मात्र तो किती केला ते आपण पाहूया। सकाळी 6च्या अपडेटनुसार उजनीत येणारीच आवक दौंडकडून जी आहे ती 26,681 क्युसेक्स वर आली आहे। आवक प्रचंड प्रमाणात कमी झाली, त्यामुळे भीमा नदीतला विसर्ग हा आता फक्त 30,000 क्युसेकचा सुरू आहे। म्हणजे रात्रीतून हा विसर्ग 50,000 क्युसेक्सनं कमी केला। तर सीनामाडा योजना सध्या सुरू आहे 180 क्युसेक्सने, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, असा भीमा नदीमध्ये 30,000 अधिक हा 1600 क्युसेक्स असा सध्या 31,600 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। तर दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 60 क्युसेक्स, बोगद्यात जे पाणी आत्तापर्यंत सोडण्यात येत होतं ते पाणी सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। तर कॅनॉल हा 500 क्युसेक्सने सध्या सुरू आहे। सकाळी आत्ताच्या अपडेटनुसार उजनी धरण हे 104.01% भरलेलं आहे। तर उजनीमध्ये एकूण पाणी साठा हा 119.38 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 55.72 TMC आहे। अशाच पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका।